श्री स्वामी समर्थ. माझे प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी अक्कलकोटी मध्ये आपला स्वागत आहे. आज मी तुम्हाला श्री गुरुचरित्र अध्याय 45 सोप्या भाषेत सांगणार आहे. ह्या अध्यायाचे पारायण मुळे त्वचाविकार बरे होतील, काव्य प्रतिभा लाभेल. तर ऐकूया स्वामी अक्कलकोटी. श्री गुरुचरित्र अध्याय 45. नंदी ब्राह्मणाचे श्वेतकुष्ठ घालविले. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधारका नंदी नावाच्या एका ब्राह्मणाला श्वेतकुष्ठ झाले होते. ते जाण्यासाठी त्याने 3 वर्षे तुळजापुरात राहून भवानीची आराधना केली. उपवासाचे कष्ट सोसले. भवानीने त्याला स्वप्नामध्ये चंदला परमेश्वरी देवीच्या देवळात जाऊन आराधना करण्यास सांगितली. त्याने तेथे 7 महिने पुरश्चरण केले. तिने त्याला स्वप्नात येऊन सांगितले, तू गाणगापुरास जा. तेथे दत्तात्रेय मानवी रूपाने भक्त कार्यासाठी अवतरले आहे. ते तुला व्याधिमुक्त करतील. तेव्हा नंदी म्हणाला, मी तुळजाभवानीला साकडे घातले. तिने मला तुझ्याकडे पाठविले. तुला शरण आलो, तर तू मला एका मनुष्याकडे पाठवित आहेस, याला काय म्हणावे. कळले तुमचे देवपण. माझा सर्व खटाटोप व्यर्थ गेला. मग तो मरण आले तरी चालेल, पण बरे होईपर्यंत येथेच पुरश्चरण करायचे असा निर्वाणीचा निर्धार करून देवीद्वारी धरणे धरून बसला. देवीने त्याला पुन्हा गाणगापुरास जाण्यास सांगितले, पण तो गेलाच नाही. तेव्हा देवीने पुजाऱ्यांच्या स्वप्नात जाऊन नंदी विप्राला तेथून घालवून देण्यास सांगितले. तिच्या आज्ञेने पुजाऱ्यांनी नंदीला देवळात येण्यास परावृत्त केले. नंदी ब्राह्मण असहाय्य झाला. त्याने उद्यापन केले आणि देवीचा निरोप घेऊन गाणगापुरास आला. लोकांनी त्याला मठाबाहेरच थांबवले. श्री गुरु संगमावरून आल्यावर त्यांच्या आज्ञेने त्याला बोलावून घेतले. त्याला पाहताच श्री गुरु म्हणाले, काय रे, देवीला जे जमले नाही तेथे मनुष्य काय करणार असा संदेह धरूनच येथे आला आहेस ना. ते ऐकताच नंदीला श्री गुरूंच्या अंतः साक्षीत्वाची खूण पटली. त्याने पश्चातापाने श्री गुरूंचे पाय धरले व म्हणाला, स्वामी, ह्या व्याधीने मी मात्यापित्यांची, पत्नीची, समाजाची उपेक्षा सहन केली. देवीनेही माझे गारहाणे ऐकले नाही. मी निराशेने येथे आलो आहे. आता मला देहाचीही चाड नाही. तुम्ही मला व्याधीमुक्त करू शकत नसाल तर तसे स्पष्ट सांगा. माझी सहनशक्ती संपली आहे. आता मी प्राणत्यागच करणार. त्याची आर्तता जाणून श्री गुरूंना व उपस्थितांनाही वाईट वाटले. श्री गुरूंनी सोमनाथ ब्राह्मणाला बोलावले. त्याला काय करायचे ते नीट समजावून सांगितले. श्री गुरूंच्या आज्ञेने सोमनाथाने नंदीला संगमावर नेले. तेथे त्याच्याकडून संकल्प करवून घेतला. तेथे संगमतीर्थ स्नान करताच त्याच्या देहाचा वर्ण पालटला. अश्वत्थाला प्रदक्षिणा घालताच कोडाचे समूळ निरसन झाले. सोमनाथाने त्याला नवीन वस्त्रे दिली. त्याची जीर्ण वस्त्रे जेथे टाकण्यात आली तेथील भूमी क्षारयुक्त झाली. नंदी ब्राह्मण आनंदाने श्री गुरूंचा जय जयकार करू लागला. ते दोघे मठात आले तेव्हा नंदीचे बदललेले स्वरूप पाहून लोकांना मोठे आश्चर्य वाटले. श्री गुरूंच्या आज्ञेने नंदी ब्राह्मणाने आपल्या अंगाचे नीट अवलोकन केले. त्याला मांडीच्या आतल्या भागावर पांढरा डाग दिसला. तो घाबरून म्हणाला, महात्मन, हा डाग कसा राहिला. श्री गुरु म्हणाले, येथे येताना तुझ्या मनात संशय होता म्हणून थोडेसे कोड राहिले, पण चिंता करू नकोस. तू माझ्यावर स्तुतीपर कवित्व कर, म्हणजे हा डागही जाईल. नंदी ब्राह्मणाने हात जोडले व म्हणाला, गुरुदेव, मला लिहिता वाचता येत नाही. मी तुमची स्तुती कशी करू. तेव्हा श्री गुरूंनी थोडीशी विभूती स्वहस्ते त्याच्या जिभेवर ठेवली. तर काय आश्चर्य, त्याच्या ठायी ज्ञानोदय झाला.
त्याला दिव्य प्रतिभाशक्ती प्राप्त झाली। तो मुक्तकंठाने श्री गुरूंची स्तुती करू लागली। त्याच्या मुखातून प्रकट होणारे शब्दवैभव पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला। त्या कवनामध्ये नंदीने श्री गुरूंचे महात्म्य, त्यांच्या सेवाभक्तीचे पुण्यफळ व त्यांच्या कृपेने कसा उद्धार होतो ते स्पष्ट केले। ते कवन ऐकून सर्वजण आनंदाने डोलू लागले। श्री गुरूंना इतके समाधान वाटले की त्यांनी नंदी ब्राह्मणाला कवीश्वर ही पदवी प्रदान केली। हे कवित्व केल्याने त्याच्या मांडीवरचे उरलेले कुष्ठही नाहीसे झाले। मग तो गाणगापुरास राहूनच श्री गुरूंची सेवा करू लागला। इतिश्री श्री गुरुचरित्र अध्याय 45 संपूर्ण। श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु। शुभम भवन्तु।